निवडून आलेले आहोत आणि मंत्रीपदाचा फायदा जर आपण घेतला नाही तर आपल्यासारखा वेडा माणूस कोणी नाही। जिसके घर पे शादी होती थोड़ा सा सालवन बाजू में निकाल ही लेता है ना आदमी, बराबर है कि थोड़े पीस बाजू में निकाल लेता है। तो ज्याच्या गाडी पंगत असते थोडी गरम गरम पट्टी वांग्याची भाजी आपण बाजूला ठेवून घेतो, जाऊ दे भाऊ आपलं तरणाचं बाजूला काढून घे। मी पण स्वार्थी माणूस आहे ना, पालकमंत्री जरी राहिला तर जिल्ह्याला पहिले देण्याच्या पहिले थोडा माल जास्त आपल्या मतदारसंघामध्ये घेतलं तर काय वाईट आहे, आणि ते केलं नाही तर मग माझ्यासारखा वेडा माणूस कोणी नाही। म्हणून पैशांची कुठेच आम्ही कमतरता पडू देत नाही। आणि खरंच निलेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे नशिराबादमध्ये सगळेजण समंजसपणे काम करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज ही विकास कामं आपल्या नजरेच्या समोर आम्ही ठेवली आहेत। आपले सीसी कॅमेरे पूर्ण बंद होते, 20 पासून डायरेक्ट बंद, 40 सीसी कॅमेरे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ते आता आपण चालू करतोय, म्हणजे पीआय साहेबांना माहित पडेल की कोणाची गाडी कोणी ठोकली। लोक खोटं बोलतात पोलीस चौकीमध्ये येऊन, रात्री कोण चोरी करायला गेला सब दिखेगा उसमें, अभी कोण बारापिटी केली। म्हणजे ते 40 कॅमेरे अशा ठिकाणी बसवतोय आपण की गुन्हेगार पकडण्यामध्ये आणि भानगड संपवण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी होऊ शकेल। आपण पोलीस डिपार्टमेंटचे पण आज वॉल कंपाऊंडचं काम चालू केलंय। आज सकाळी पाळती गावामध्ये पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग करता 4.5 कोटी रुपयाचं आपण भूमिपूजन केलं। रामानंद पोलीस स्टेशन करता आपण 4.5 कोटी रुपये दिले, त्याचं भूमिपूजन आयजी साहेबाच्या हाताने, आपण डीआयजी साहेबाच्या हाताने, कराळे साहेबांच्या हाताने केलं। जवळपास 54 बलेरो गाड्या नव्या आपण पोलीस डिपार्टमेंटला दिल्या, 120 मोटरसायकली पोलीस डिपार्टमेंटला दिल्या। हे सगळं डीपीटीसी मधून दिलं। जळगाव शहराला महानगरपालिकेला म्हणे देता येत नाही म्हणे डीपीटीसीतून पैसे, पण मी सब तोड दिया, कानून तोड दिया। रस्ते खराब असल्यामुळे मी तो सगळं मनातलं तोडून टाकला। 120 कोटी रुपये जळगाव महापालिकेला डीपीटीसीतून देणारा पहिला पालकमंत्री आहे। आरोग्याकरता, एमएससीबी करता मला कधी आठवा ना तुम्ही, पूर्वी पण आमदार आहे, माझ्या वडिलांच्या वयाचे लोक बसलेत। आमदार कधी ट्रान्सफॉर्मर द्यायचं का हो? आता आम्ही पत्र देतो, ट्रान्सफॉर्मर भेटतं का? आम्ही 30 कोटी रुपयाचा बजेट एमएससीबी करता ठेवलाय। कोणी शेतकरी आला, 4 शेतकरी वा 65 ट्रान्सफॉर्मर आहे ते 100चं करून द्या, एका मिनिटात आम्ही पत्र दिलं, 4-5 महिन्यामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मर बदलून जातं। हे बारीक 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 गोष्टी हे लक्ष ठेवतोय। आरोग्याच्या बाईला असेल, परवाच्या दिवशी 10 ॲम्ब्युलन्स आपण डीपीटीसी मधून दिल्या। ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्स नाही, चांगल्या कंडिशन मध्ये नाही, नव्या सगळ्या फोर्स गाड्या दिल्या, फोर्स कंपनीच्या। आरएसला नव्या गाड्या पाहिजे, आरएसला गाड्या दिल्या। म्हणजे पाणी असेल, आरोग्य असेल, एमएससीबी असेल, हेच लोकांना पाहिजे। व्यक्तिगत लाभ असेल, हेच लोकांना पाहिजे। ते करण्याचा 100% आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।